मराठीत सांगा. उभा राहा. मी सांगू पाहिजे. सोमवार. आणखी मंगळवार. मग दोनच नाव आहे. सोमवार आणि मंगळवार. मग तर आता इंग्लिश मध्ये काय म्हणतात बघा. पहिला आपण म्हणजे आणि हा इंग्लिश मध्ये काय म्हणतात सोमवारला? सोमवार. रविवारला संडे, मंडे. मंडे म्हणजे काय म्हणतात? मंडे म्हणजे सोमवार. आणि मंगळवार ट्यूसडे. काय म्हणतात? ट्यूसडे म्हणजे मंगळवार. त्यानंतर रविवार थर्सडे. शुक्रवार शुक्रवारला काय म्हणतात? उभा राहा. शुक्रवार ज्याला येते त्याने उभा राहा. कोणाला येतं?
त्या दारात घ्या पलीकडे.
लवकर लवकर पुढे चला.
त्यासाठी आपण आपापल्याला चालेल 10 मिनिटांनी परत यायचंय. चला महिलांना कशाला ते चालू केलं पूर्ण व्यवस्थित परिस्थिती चालू केलं. तिथे पाण्याची टाकी बांधली, पाण्याची व्यवस्था केली. गटर ही सगळी तुटलेली होती, अस्तव्यस्त झालेली होती. त्या रस्त्यावर कधी पाणी हातवाई चुली आणि निर्जल चुली त्या सगळ्याचा वापर केला. अभियानामध्ये किती किती काम करावं लागतं? सगळंच करावं लागतं की रानातलं गावातलं सगळं करावं लागतं. आपण कशी कामं केली, गावातली कशी केली, रानातली कधी केली ती सांगायचं साहेबांना. तसं एकदम पुढं नका जाऊ सगळी. समोरची खिडकी मी दिली स्वतः आणि माझ्याकडे शिल्लक होती. असं लोकांनी थोडी थोडी मदत केली. आणि त्याचं काय त्यांनी कष्ट केलं. गॅस वगैरे पण सगळीकडे आले आता ना? हो गॅस काय करतात रोज मजुरी करता. कधी बांधलं घर? 90. याच्या आधी पण असं ठेवायचं का स्वच्छ? हो सर. हो. की अभियान का खूप तुम्ही त्रास घेतला बरं. लक्षात घ्या. इकडे घरकुल ही घरकुल नाही ठेवून दिली तर पण गेले तिथपर्यंत करून. आणि आसपासच्या गावावरून जर कोणी मान्यवर आलेले असतील त्यांनी या ठिकाणी जिल्हास्तरीय मूल्यमापन समिती जिल्हा परिषद उस्मानाबाद यांचे ग्रामपंचायत कारखेल यांच्यातर्फे प्रथम हार्दिक हार्दिक स्वागत. संत राजेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत केलेल्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी यापूर्वी कारखेल गावात जिल्हा परिषद मतदार संघ स्तरीय समिती पिंपळे, पंचायत समिती पुरंदर व तालुकास्तरीय समिती पंचायत समिती भोर यांनी भेट देऊन तपासणी करून आपल्या गावास बारामती तालुक्यात प्रथम क्रमांक दिलेला आहे. जिल्हा स्तरावर ग्रामपंचायत
ग्रामपंचायतीची निवड करण्यासाठी आज आपल्या गावात जिल्हा परिषद उस्मानाबाद येथील जिल्हास्तरीय समिती मूल्यमापन करण्यासाठी आलेली आहे. सदर समितीतील व्यासपीठावर उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचे पुनश्च हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर आलेल्या मान्यवरांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे. माननीय श्री बी.वाय. वानखेडे साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांचा सत्कार माननीय श्री आत्माराम उर्फ आबा बाबळे, अध्यक्ष ग्राम स्वच्छता समिती कारखेल हे शाल, श्रीफळ व समितीमध्ये नीला साहेब कृपया व्यासपीठावर या. माननीय जिल्हा पत्रकार संघ माननीय श्री भटकर साहेब, जिल्हा शिक्षण माननीय श्री एन.एम. मीरा साहेब, उपमुख्य कार्यकारी माननीय श्री सुभाष साहेब, उपमुख्य माननीय श्री विवाह नमस्कार. असू द्या. या सर्व व्यासपीठावर विराजमान असलेल्या मान्यवरांचे पुनश्च हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर ग्रामपंचायत अध्यक्ष श्री सुनील बाबळे यांनी संत गाडगे या शेजारच्या गावचे सरपंच बापूराव गवळी यांचं स्वागत या ठिकाणी एखादा पाव करतात. आज या ठिकाणी या कमिटीला आपण संपूर्ण गाव या कमिटीने आजच्या परिस्थितीतलं पाहिलेलं आहे. या कमिटीला या पूर्वीची गावची जी परिस्थिती होती त्यातले काही फोटो आपण त्या ठिकाणी अल्बम मध्ये त्यांच्या समोर ठेवलेले आहेत आणि आजची परिस्थिती काय आहे. परंतु फक्त चित्र पाहून हा बदल कसा झाला, पूर्वीचं चित्र कसं होतं आणि नंतरचं चित्र कसं झालं याचं मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. प्रथमतः सर्वांची मी माफी मागतो. आज तुम्ही संपूर्ण गावची माहिती हा आपण एक 3-4 महिने काबाड कष्ट करून जे बदल केलेली जी माहिती आणि मला बऱ्याच जणांनी आता सांगितलं की उशीर झालेला आहे, थोडक्यात आवडतं की संपूर्ण गावाची माहिती थोडक्यात देणं थोडंसं मला टेन्शन येते. जर थोडासा विषय लांबला तर कृपया सर्वांनी तो सहन करून घ्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्पर्धा चालू झाली. संत गाडगे बाबांचा खराटा या गावावर फिरला. तुमचे आमचे खराटे फिरले, तुमचे आमचे खराटे फिरले. या गावातली घाण निघून गेली, त्या गावातला कचरा निघून गेला. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा खराटा फिरला आणि माणसांच्या मनावरचे विचार बदलले, माणसांची मन साफ झाली. ही समाज मंदिराच्या बाजूला गेलो त्या ठिकाणी चालायला रस्ते नव्हते आणि जे लहान रस्ते होते त्या रस्त्याच्या दुतर्फा कशा प्रकारची घाण होती आपल्याला सर्वांना माहिती. 2 ऑक्टोबरला हा कार्यक्रम चालू झाला. त्यावेळेस आपण ग्रामसभा घेतली आणि ग्रामसभेमध्ये या अभियानामध्ये जी कामं करायची ती जास्तीत जास्त कामात सहभाग हा महिलांचा असला पाहिजे. कारण जी कामे ते प्रत्येक काम ते कामाशी निगडीत महिला असते आणि ज्या समाजात ज्या ठिकाणी बाईला जास्त महिलेला किंमत दिली जाते नक्कीच तो गाव असो अगर ते राज्य असो त्या राज्याचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. हे आपल्याला चित्र यासमोर दिसते. या ठिकाणी आज हा महिलांचा जो प्रचंड समुदाय दिसतोय या पटनावर कधी महिला येत नव्हत्या. महिलांच्यावर थोडीशी बंद होती. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्पर्धा चालू झाली
आणि त्या पहिल्याच ग्रामसभेला प्रत्येक महिलेला बरोबर जाऊन हा सांगण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारची योजना आहे प्रत्येक सर्व महिला या ठिकाणी चालू झाल्या. परंतु प्रत्येक महिलेची अडचण एक होती, गाव व्यसनमुक्त झालं पाहिजे. सर्व गाव द्यायची नाही आणि त्या मार्गाला कोणी वाईट मार्गाला कोणी जायचं नाही हा पहिलाच ठराव आम्ही त्या दिवशी केला आणि 100% गावाने त्याला साथ दिली. साहेबांच्या माहितीसाठी सांगतो, आमच्या गावात 7,000 रुपयाची दारूची लागत होती. काबड कष्ट लोक करत होते, मजुरीने काम करत होते, दारू पित होते. बायका पोरांना नीट अन्न मिळत नव्हतं आणि हेच दारू पिण्याचं पूर्ण बंद झालं. दिवसाचे 7,000 सर्व माणसांना समाधान मिळालं. गावातली भांडणं कमी झाली, पिलांचं प्रमाण कमी झालं, व्यसनाधीन गाव ज्या पद्धतीने कमी झालं, चांगल्या मार्गाला गाव लागलं. आणि हे कारखेर गावाने आसपासच्या सर्व गाव कधी थांबून राहिलेला नव्हता. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्पर्धा चालू झाली, प्रत्येकाला जिद्द लागली आणि काबाड कष्ट केले, त्या कष्टाची पावती आपल्याला मिळणार आहे. आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक उत्सुकता मला दिसते, प्रत्येकाचं एक असं प्रत्येकाचं चेहरा बोलतोय की आता ही येणारी कमिटी आपल्याला काय माहिती सांगणार आहे, यानंतर आपण पुढे काय काय कामं करायचे. आदरणीय पवार साहेबांचं असं लागलेलं हे गाव आहे, दादांचं मार्गदर्शन आहे. आमच्या गावात असं कळालं की दादांनी कधी रात्रीच येऊन गाव पाहिलं, दादांनी सांगितलं चांगली कामं केली. राज्यातली ज्या ज्या ठिकाणी ग्रामामध्ये चांगली कामं चाललेली त्या त्या ठिकाणी दादांचा दौरा झाला. दीन दलित सगळे एक झाले, सगळे पूर्वीपासूनच कामाला लागले आणि या गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचं या ठिकाणी काम केलं. प्रत्येक माणसाने हे श्रमदानाने केलेलं काम आहे. आमच्या गावची आर्थिक परिस्थिती हालाकीची, हे मी प्रत्येक वेळेस सांगत होतो की आमच्या गावची आर्थिक परिस्थिती फार वाईट आहे. लोकवर्गणी होत नाही, कामं करता येत नाही. पूर्वीपासून जायची असे गावाची विकासाची कामं कुठली करता येत नाही. पण गाडगेबाबांच्या नावातच एवढी ताकद होती आणि गाडगेबाबांच्या माध्यमातून ह्या गावाला एक चांगलं वळण लागलं. प्रत्येक माणूस फक्त स्वच्छता आणि स्वच्छ राहण्याचाच विचार करतो. दिवसभर आपल्या घरची कामं लोक करतात, संध्याकाळी 2 तास, सकाळी 2 तास, काही तरुण रात्रभर राबतात आणि त्या पद्धतीने हे काम करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आपण तेवढं लोकवर्गणीतून आपल्या गावच्या लोकांची जिद्द आहे. साहेब तुम्हाला सांगतो, गावच्या लोकांची जिद्द आहे. लोकांनी हे बोलून दाखवलं. कुटुंब चालवून आपण ज्यावेळेस 20 रुपये बाहेर घालवत होतो त्यावेळेस ते 20 रुपयात असतात, ते 20 रुपये गावाला द्यायचे. आम्ही सर्वांनी ठरवलं 20 रुपये गावाला द्यायची प्रत्येकाची गरज नाही. 26 जानेवारीपासून आम्ही तो कार्यक्रम चालू करणार आहे. गावातला प्रत्येक माणूस या गावासाठी 1 रुपया रोज देणार आहे. आमची 3200 लोकसंख्या आहे, 3200 रुपये आमचे रोज जमतील. कोणी दिले कोणी नाही दिले तर 3000 रुपये रोज या ठिकाणी कलेक्शन होईल. रोजचे 3000 रुपये झाले तरी आम्हाला विकास कामाला अडचण पडणार नाही. गावातले सर्व रस्ते आम्ही 1 वर्षाच्या डांबरीकरण केल्याशिवाय राहणार. लोकवर्गणी आमची या अगोदर बी होत होती. आम्ही समाज मंदिरांची कामं केली. कोलेश्वर मंदिराचं 15 लाखाचं काम झालेलं आहे. तेही काम आम्ही ह्याच माध्यमातून लोकवर्गणीतून पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. तेही काम आम्ही जिद्दीने पूर्ण करणार आहोत. मला सांगायला अभिमान वाटतो, ज्या ज्या पद्धतीने आपण हे काम राबवत केलं त्या पद्धतीने लोकांचा सहभाग वाढत गेला. प्रचंड संख्येने या ठिकाणी लोक आले. साहेबांच्या माहितीसाठी सांगतो, आमच्या गावातले अनेक तरुण हुशार तरुण, कोण इंजिनियर आहेत, कोणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, चांगले चांगले होतेवरचे सर्व अधिकारी लोक आहेत. परंतु गावची उदासीन परिस्थिती पाहून त्यांच्या मनात उदासीनता होती आणि ते कधी गावाकडे फिरकायला तयार नव्हते, गावाकडे बघायला तयार नव्हते. आज अभिमानाने सांगायचं वाटतं की आमचे पुण्यातले असणारे 25-30 माणसं चांगल्या हुद्द्यावर असणारे, कधी घरी कधी अडचण आली तरी कधी घरी भेटायला नाही येणारे, पण आज त्यांनी वेळात वेळ देऊन या गावासाठी आले. ह्याचा अर्थ आमचं फक्त गावात राहणाऱ्यांचंच अभियान राहिलं नाही. ह्या काळे माहीत ह्या पांढरमध्ये ज्यांनी ज्यांनी जन्म घेतला त्यांच्या प्रत्येकाच्या मनात आलेलं आहे की ह्या पांढऱ्याचं ऋण फेडल्याशिवाय आता आपल्याला राहायचं नाही. ज्या मातीने आपल्याला जन्म दिला त्या मातीला आपण जी घाण केली त्याचं प्रायश्चित्त सगळ्याला पश्चाताप होतोय आणि सगळेजण आता त्या कामाला लागले. सर्व पुणेकरांचं मी या ठिकाणी तुमचं आभार मानायची गरज नाही खरं वास्तविक, पण तुम्ही जे आलात, तुमच्यापासून जी आम्हाला प्रेरणा मिळाली, तुमच्यापासून आम्हाला जो आधार मिळाला, त्या आधाराच्या जोरावर नक्कीच आम्ही आमचं गाव राज्यात सुद्धा पहिला आणल्याशिवाय राहणार नाही. आणि हीच एक पद्धत ठेवू आणि आपण आपलं राज्य, आपलं गाव राज्याकडे नेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. आपल्या स्पर्धेमध्ये असणारे सर्व गाव आपण पाहून आलो. असं गाव असते
त्या गावाच्या आर्थिक अडचणीत होतो. ही जी आपली सबब आहे ती आता आपणच आपलं मनाचा मोठेपणा केलेला आहे. आमच्याकडे आता अडचण नाही, पैशाची आमच्याकडे अडचण नाही. आजपर्यंत अडचणीत असताना आम्ही या परिस्थितीपर्यंत पोहोचलो, ह्याचा अर्थ आता आमच्याकडे अडचण नाही. आमचे पैसे वाचायला सुरुवात झालेत. आम्ही त्यातून पूर्ण काम केल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक गोष्टीला प्रत्येक माणसाचा हक्क सहभाग आहे. पंचायत समितीचे आपले बीडीओ साहेब आहेत. ग्रामसभा घेतली, बीडीओ साहेबांनी गावाला मार्गदर्शन केलं, वेळोवेळी मध्यरात्री येऊन मार्गदर्शन केलं. विस्तार अधिकारी सर्व तालुक्यातले ग्रामसेवक लोक, आपले ग्रामसेवक नलवडे भाऊसाहेब, अगदी नलवडे भाऊसाहेब या गावाला म्हणजे देव माणसाचा का माणूस या ठिकाणी चव्हाण साहेब बीडीओ त्यांच्या मार्गदर्शनाखाली नलवडे भाऊसाहेबांनी काम केलं. गावाच्या तरुणांना महिलांना पटवून देण्याचं काम केलं आणि हे सर्वांचे विचार एकमेकाला पटत गेले आणि त्या पद्धतीने हा गावचा विकास होत गेला. असंच बीडीओ साहेबांचं आपल्याला नेहमीच मार्गदर्शन राहणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करणार आहोत. बीडीओ साहेब असतील, शेतकरी अधिकारी असतील, विस्तार अधिकारी असतील, पंचायत समितीचा जो जो स्टाफ असेल प्रत्येकाने भरपूर सहकार्य केलेले, भरपूर मार्गदर्शन केलेलं आहे. या ठिकाणी आम्हाला ज्यावेळेस आर्थिक अडचणीत होतो त्यावेळेस मानसिक अडचण आम्हाला कमी पडली नाही आणि म्हणून आम्ही या लेवलला आलो. मार्गदर्शन करणारी माणसं बीडीओ साहेबांसारखी मिळाली, यंत्रणा राबवणारे ग्रामसेवक नलवडे भाऊसाहेब आपल्याला या ठिकाणी मिळाले आणि सर्व समाज कामाला लागला आणि त्यामुळे या गावचा हा पूर्ण कायापालट झालेला आहे. संपूर्ण गाव कामाला लागला. आपण 8 दिवसात 2 बांधारे केले. 1 किलोमीटर रस्त्याच्या कामाला आपण 2 वर्ष पंचायत काम मारतो. आपलं रस्त्याचं काम मुरुम डांबरीकरण होत नाही. आज गावात आपण 12 किलोमीटरचं रस्त्याचं डांबरीकरण केलेलं आहे. जबरदस्त इच्छाशक्ती, जबरदस्त श्रमदान करण्याची ताकद आणि या पद्धतीने आपण हे काम करत राहिलो. याच पद्धतीने नक्कीच आपल्या आसपासची गावं याचा आपल्याला आपला वासा घेतील, त्या ठिकाणी ती गावं करतील. फार महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्वाकांक्षी आणि अतिशय बदल होणारी या योजनेची स्तुती करण्यात माझ्यासारख्या एका छोट्याशा माणसाचं कामच नाही. की हे जबरदस्त योजना आहे. परंतु या योजना थोडासा उशीर झालेला कळना, पण ही योजना झाली. जर ही योजना चालू झाली नसती आणि 10 वर्षांनी खेळाची खेळीच राहिली नसती, माणसात माणसं राहिली नसती. अशी जबरदस्त क्रांतिकारी योजना ही चालू केली. त्याबद्दल मी आधी राज्य शासनाला धन्यवाद देतो. या ठिकाणी जे केलेलं काम आहे त्याचा थोडक्यात सांगायचा मी प्रयत्न केलेला आहे. साहेबांनी गाव पाहिलेले, निवड समितीने गाव पाहिलेले. उस्मानाबाद जिल्हा परिषद निवड समिती असली तरी साहेब या भागाचे साहेबांनी पूर्ण भाग फिरून पाहिलेला आहे. साहेब अजून भरपूर पुणे जिल्हा पाहणार आहेत. साहेबांना जे वाटलं तो निकाल देणार आहेत. पण आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मला असं दिसतंय की आपला पहिलाच नंबर आलेला आहे. आपल्याला वाटतं आपला पहिलाच नंबर येईल, परंतु आपण काही आपलं कमी लेखत नाही. जी परिस्थिती असेल, पण नक्कीच ही निवड समिती कुठल्याही प्रकारचं अन्यायकारक वागणं किंवा अन्यायकारक निकाल कधी निवड समिती देऊ शकत नाही. कारण त्यांना ते प्रत्येकाच्या कष्टाचं चीज त्यांना जाणीव असते आणि त्या पद्धतीने आपल्या कष्टाचं चीज होईल आणि त्यांना जे योग्य वाटत तो निर्णय ती निवड कमिटी देतील आणि त्यांनी तो निर्णय त्यांच्या पद्धतीने तो द्यायचा आहे. या ठिकाणी हीच एकजूट, हीच एकी कायम राहावी अशी आपण नेहमीच परिसराला प्रार्थना करतो. आपल्या गावचे परिसर देवस्थान आणि या पंचकृषीत असणारे आपल्या जवळचे सर्व मंदिरांच्या पटाकामध्ये आपण बसलेलो आहोत. हे सर्व मंदिर तयार होणार नाही, आमच्यात कोणी व्यसनाधीन तयार होणार नाही. आपल्या गावात बोलायला माणसं बाहेर आणायला लागत होती. आज आनंदाची गोष्ट एक महिला बोलायला तयार झाली. अजून 4 महिला रस्त्यावर आल्या म्हणजे महिला फार बोलायला लागल्या आणि ज्या महिला रस्त्यावर येऊन झाडायला लागल्या, महिला काम करायला लागल्या, त्याच वेळेस आपल्या गावचा विकास झालेला आहे. अजून 4 महिलांना बोलायचं होतं. माझं झाल्यानंतर मी साहेबांना विनंती करणार आहे. त्यांनी परवानगी दिली. वेळ फार झालेला आहे आणि माझा फापट पसारा लांबत चाललेला आहे. तरी मी या ठिकाणी या सर्व कुलदेवतांसमोर पुन्हा एकदा आपली ही अशीच एकजूट अबाधित राहू. एक महिना बघे यानंतर आपल्या हेमलता विजय बापकर ते आपले 2 शब्द या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहेत. आज आपण या इथे श्री संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छ स्पर्धा या निमित्तानं आज आपण या इथे जमलेलो आहोत.
तरी या कार्यक्रमाबद्दलची सर्व माहिती आपणाला श्री सुनील वाबळे यांनी दिलेलीच आहे. तरी पण मी आपला जास्त वेळ न घेता माझे 2 शब्द सांगते. आपण या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यात सर्वात आपल्याला सहकार्य जास्त आपल्या बारामती तालुक्याचे गटविकास अधिकारी चव्हाण साहेब आणि आपल्या गावचे ग्रामसेवक श्री नलवडे साहेब यांचं खूपच मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्यावेळेचे गाडगे बाबा आणि आत्ताचे हे लोक म्हणायला काहीच हरकत नाही. आदरणीय बनसोडे सर आपणाला या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन करा. काही मार्गदर्शन करायला गावातलं काम पाहिलं, स्वच्छता पाहिली. तालुक्यात तर प्रथम नंबर आपला आलेलाच आहे. पुढचे बक्षीस तुम्ही अगोदरच मिळवून टाकलंय. दररोज 7,000 रुपयाची 7,000 ना 7,000 रुपयाची दारू इथं लोक पीत होते आणि तो हिशोब झाला 24 लाखाचा. शासनाचं बक्षीस मिळालं पण नाही मिळालं, तुम्हाला बक्षीस तर आज मिळालंच की. तर हे बक्षीस तुम्ही कायम ठेवण्यासाठी हा सतत प्रयत्न केला पाहिजे. ही सहज साध्य होणारी बाब नाही. त्यासाठी अनेक दिवसापासून आपल्याला प्रयत्न केलेले आहेत आपण आणि यापुढे सुद्धा आपल्याला याविषयी जागरूक राहावं लागेल. त्या अल्प काळाच्या याच्यामध्ये आपण समाधान मानून कधीही राहू नका. कुठल्याही बक्षिसाची अपेक्षा न ठेवता आपल्या बुद्धीला जे पटेल, आपल्या बुद्धीला जे चांगलं वाटेल ते सतत करत राहा. बक्षीस तुमच्या पाठोपाठ आलेलं आहे. बक्षिसाच्या मागे जर लागला तर त्या सावलीप्रमाणे होईल. बक्षीस पुढे जाईल, तुम्ही त्याच्या पाठीमागे जात राहा. मी आपला अधिक वेळ घेणार नाही. आपण बाह्य स्वच्छता सर्व प्रकारची केलेली आहे, दिसते आहे. काही घराचा सुद्धा सर्वे आम्ही केला. खरोखरच अगदी काही घर वाखाणण्याजोगे आहेत. तिथला सर्व पाहिलं म्हणजे खरोखरच आनंद वाटतो. पण एक गोष्ट मला परत म्हणावीशी वाटते की जसं आपण बाह्य स्वच्छता केली, परिसर स्वच्छ केला, तसे आपल्या मनाची सुद्धा स्वच्छता ठेवा. मनाची स्वच्छता ही अत्यंत महत्वाची आहे आणि मनाची स्वच्छता तर कुठलंही काम तुम्हाला अशक्य नाही. आपण जे कर्म करतो ते कर्म हे आपल्या मिळणाऱ्या प्रत्येक फळाचं बीज आहे. कर्म करत असताना सद्भावना ठेवून, प्रत्येकाविषयी चांगली भावना ठेवून, झालं गेलं सगळं विसरून आपण ते कर्म करत राहा. चांगल्या कर्माला नेहमी परमेश्वराची मदत असते. आपण ज्याला परमेश्वर म्हणून मानतो त्या परमेश्वराला स्मरून प्रत्येक कर्म करा. सकाळची सुरुवात सुद्धा आपली ईश्वरी चिंतनाला व्हावी आणि हे ईश्वरी चिंतन करत असताना मला आज काय काय काम करायचंय, चांगलं काम काय काय करायचंय हे समोर आपल्या संकल्प ठेवा. आणि संध्याकाळी झोपताना सुद्धा आपण आज दिवसभरात आपण काय केलं, कुणाचं काही नुकसान केलं का, कुणाला काही त्रास दिला का, याची सुद्धा उजळणी आपल्या समोर घ्या. आणि दुसऱ्या दिवशी आज ज्या चुका झालेल्या आहेत त्याचं रिपिटेशन माझ्या हातून होणार नाही हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. आणि ही युनिटी टिकवायची असेल तर सर्वप्रथम आपण कशासाठी ह्या पृथ्वीवर आलो, आपलं काय कर्तव्य आहे हे जरा थोडस समजून घ्या. हा जो समाज आहे ह्या समाजाचं फार मोठं ऋण आपल्यावर आहे. ह्या समाजामध्ये जे रंजनी नागरिक आहे त्याच्या सेवा करण्यासाठी आपण इथं आलेलो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आणि कुठलंही काम करत असताना ड्युटी म्हणून करू नका, तर ती एक सेवा म्हणून करा. सेवा म्हणून ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस ते खरोखरच काम कसं पार पडलं हे तुमच्या सुद्धा लक्षात येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, आपल्या जीवनामध्ये आपण चालत असताना एक 5 सूत्री एक कलम मी तुम्हाला सांगतो, तेवढे लक्षात घ्या. आपण एकमेकांशी बोलत असताना 5 गोष्टी लक्षात घ्या. त्या गोष्टी अशा आहेत, या 5 गोष्टीवर जर तुम्ही अमल केला तर तुमचं यश हे तुमच्या
पदरात आहे एवढं बोलून आपण जे सर्व कार्य केलेलं शुभेच्छा देऊन मी माझं भाषण संपवतो. ओम शांती. या ठिकाणी प्रांतसाहेब असताना ओळखत आहात असे आपले सर्वांचे लाडके आदरणीय वानखेडे साहेब आपले मनोगत व्यक्त करत आहेत. या ठिकाणी एक आनंदाची गोष्ट आहे. आशाजी नागरी सहकारी महिला पतसंस्था बारामती याच्या अध्यक्ष नीलाताई गाडे आणि आपल्या गावातले असणारे डायरेक्टर सौ भोसलेताई यांनी गावाची कधी मागच्या 2 दिवसात पाहणी केली. उत्कृष्ट गाव त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी या कामाला हातभार म्हणून त्यांचा एक थोडासा खारीचा वाटा म्हणून त्यांनी एक 5,000 रुपयाचा धनादेश या ठिकाणी मंगेश गोष्टींच्या जवळ पाठवून दिलाय. त्याचा ग्रामपंचायत समिती अध्यक्ष आगामीच्या वेळी स्वीकार करायची. साहेबांच्या हस्ते ग्रामपंचायत समितीचे अध्यक्ष आबा त्याचा स्वीकार करतात. आपल्या या ग्राम स्वच्छता अभियान समितीचे अध्यक्ष, आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व सन्माननीय सदस्य, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी, उपस्थित ग्रामस्थ बंधू भगिनी आणि पंचक्रोशीतून आलेले माझे बंधू भगिनी, साधारणतः 11 वर्षानंतर बारामती तालुक्यामध्ये परत यायचा त्यानिमित्ताने योग आला. काळ हा गोल 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 फिरत असतो. संत गाडगे बाबा, तुकडोजी महाराज, महात्मा गांधी, त्याही काळामध्ये अनेक साधू संत ह्यांनी माणसाला स्वच्छतेची शिकवण ही अनादी काळापासून देत आलेली. फक्त तिचा वापर आपण फार मर्यादित करत. आपल्याला आठवत असेल कुठल्या संतांनी म्हटलं होतं की नाही निर्मळ मन काय करेल साधून. आणि ही शिकवण काळाच्या ओघामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये आपले उद्दिष्ट जसे बदलतात तशी बदलत जाते. घरात काम करताना आपण कधी पाहतो की अमुक एक काम ह्या वर्षी करू, दुसरं काम दुसऱ्या वर्षी करू, मुलीचं लग्न 3ऱ्या वर्षी करू, अशा प्रायोरिटी बदलत असतात. त्या बदलत्या प्रायोरिटीमध्ये ग्राम स्वच्छता सामूहिक स्वरूपामध्ये ही आपल्यापासून दूर जाऊ लागली. गावात राहून मोठे झालेल्या माणसांना परत गावाकडे येण्याचा मोह होत नव्हता. तिथली अस्वच्छता जाणवत होती, परंतु त्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचं एखादं फोरम किंवा एखादं व्यासपीठ हे मिळणं आवश्यक आहे. ते मिळालेलं नव्हतं. दुसरं, आपण पाहिलं की स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये अनेक बदल होत गेले. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी आपल्या महाराष्ट्राचे काही स्वप्न रंगवलेलं होतं. त्या स्वप्नावर पावलं टाकीत टाकीत आपलाही तालुका पवार साहेबांच्या माध्यमातून पुढे गेला. त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय. आज देशाच्या पातळीवर ते आणि हे सर्व करीत असताना गरजा बदलत गेल्या आणि प्राथमिकता कोणत्या कोणत्या गोष्टीला द्यावी
ह्याचा निर्णय, कारण सगळ्याच गोष्टी एका वेळी होत नसतात, ते साध्यही करता येत नाही. आणि ते करत असताना मग सहकाराची चळवळ आली. सहकारामधून आपण विकासाच्या माध्यमातून गेलो. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्याला मतदानाचं स्वातंत्र्य नव्हतं, ते स्वातंत्र्य आलं. आपण मतदान करू लागलो, आपले प्रतिनिधी निवडू लागलो, प्रतिनिधी सत्तेवर जाऊ लागले आणि सत्तेमधून पुण्या राजकारणाच्या किंवा मताच्या निमित्तानं स्पर्धा सुरू झाल्या. मग ते सहकारी सोसायटी असेल, ग्रामपंचायत असेल किंवा अन्य कुठल्या गोष्टी असतील. आणि आपला समाज अजून एवढा प्रगल्भ झालेला नाही की राजकारणामध्ये, मतदानामध्ये झालेल्या गोष्टी किंवा निकोप सत्ता स्पर्धा हे आपण अजून स्वीकारलेली नाही. त्यामुळे गावागावामध्ये जरी सत्ता आली, विकास जरी करू लागलो आपण, तरी देखील एक माणसाची मन दूर होण्याची प्रक्रिया मागच्या 10-20 वर्षामध्ये आपल्याला प्रकर्षाने जाणवत होती. दुसरी अडचण अशी झाली, बेकारीचा प्रश्न, तरुणांना उद्योग मिळण्याचा, नोकऱ्या मिळण्याचा प्रश्न. कारण सरकारचे किती नोकऱ्या मिळतील. आणि आपण बघतो आपला तालुका म्हणजे उत्तम उदाहरण आहे की एक भाग हा पूर्ण बागायत आहे आणि तुमचा भाग पूर्ण जिरायत आहे. एकीकडे कॅनलचं पाणी वाहते आहे, दुसऱ्या भागामध्ये आता आपण व्यवस्था करतोय. परंतु ह्याला देखील आपल्याला एक साधारणतः 50-1 वर्ष वाट बघावी लागली. कारण आपलं सगळं समाजाचं जीवन हे जे आहे निसर्गाशी निगडीत आहे. आणि निसर्गाशी मात करणं काही आपल्या हातात ताकद असली तरी एका क्षणामध्ये, एका 2 वर्षात, 5 वर्षात शक्य होत नसते. परंतु ह्या ज्या निसर्गाच्या सोयी उपलब्ध करून आपण आणत गेलो, त्याच्यामधून विकास होत गेला. विकासामध्ये काही भाग अतिविकसित झाला, काही भाग कमी विकसित झाला. आणि ह्यामधून मग तरुणांच्या समोर अनेक प्रश्न निर्माण झाले, बेरोजगारीचे प्रश्न निर्माण झाले. आणि त्यातून तरुणांना एक विशिष्ट दिशा देण्याचं काम हे होऊ शकलेलं नव्हतं. एका काळी राजकारणासारख्या माध्यमातून माणसांची मनं दूर होत गेली. तरुणांना उद्योग व्यवसाय मिळत नसल्यामुळे ह्या गोष्टीला खत पाणी घातलं जात होतं. अजून दुसरं की आपण शिक्षणाच्या सुविधा भरपूर निर्माण केल्या. आपल्या तालुक्यात देखील अलीकडचे 10-12 वर्षाचा काळ सोडला तर तांत्रिक शिक्षणाच्या सोयी नव्हत्या. तोपर्यंत आपल्याकडे होते कॉलेजेस, BSc होईल, पोरं BA होतील आणि परत नोकरीचा प्रश्न आहे. म्हणजे शिक्षण देखील हे आपलं त्या काळापर्यंत जीवनाला, आपला उद्योग व्यवसायाला लागेल यापर्यंत आपल्याला शिक्षण देखील उपलब्ध होत नव्हतं. त्यामुळे तरुणांच्या मनामध्ये पदव्या घेऊन देखील काय करायचं म्हणून एक प्रकारची निराशा ही समाजामध्ये येऊ लागली होती. म्हणून माणसांची मनं दुरावणे, तरुण पिढीच्या मनामध्ये थोडा निराशावाद निर्माण होणे. महिला भगिनींना ह्या सगळ्या गोष्टी रेडिओ टीव्हीच्या माध्यमातून ऐकायला मिळत होत्या, पण प्रत्यक्षपणे त्यांना कधी ह्या गोष्टीमध्ये सहभाग घ्यायला मिळत नव्हता. आता आपण 30% पर्यंत महिला भगिनींना आरक्षण केलेलं आहे, सेवेत केलेलं आहे, त्याच्यानंतर आपल्या निवडणुकामध्ये पण केलेलं आहे. कारण महिला ह्या जोपर्यंत सुशिक्षित होत नाहीत तोपर्यंत ते घर पुढे जात नाही. आणि घराला पुढे न्यायचं असेल तर ह्या माऊलींना सुशिक्षित केलं पाहिजे, त्यांना सक्षम बनवलं पाहिजे. आणि मला आठवते की अशा प्रकारचा एक विचार स्वर्गीय आप्पासाहेब पवारांनी आपल्या तालुक्यामध्ये राबवला होता. आणि त्या आपल्या शारदाबाई प्रतिष्ठानच्या मार्फत 10-12 वर्षाच्या पूर्वी महिलांसाठी, भगिनींसाठी वेगवेगळे प्रशिक्षण त्यांनी आयोजित केली होती. हे सगळे छोट्या छोट्या प्रमाणामध्ये जे प्रयत्न झाले, त्या प्रयत्नामध्ये आपला तालुका नेहमीच अग्रेसर राहिला, पुढे राहिला. आपण नेतृत्व केलं, अजूनही करतो आहोत. तरी देखील कोणत्याही गोष्टी कधीच पूर्णत्वात जात नाहीत. आणि समाजाचा विकास हा पूर्ण कधी होत नसतो, ते रिकरिंग असते. कारण एका गरजेतून समाजाची दुसरी गरज निर्माण होत असते. आणि गरजा भागवत असताना
ज्या माणसांच्या मनामध्ये एकजूट पाहिजे, एकोपा पाहिजे, माणसांची मनं एकत्र जुळलेली असली पाहिजे, ही प्रक्रिया होणं फार आवश्यक होतं. म्हणून आपल्या सरकारने मागच्या 2 वर्षापासून हा निर्णय घेतला की असं कुठेतरी एक व्यासपीठ आपण निर्माण केलं पाहिजे. हे जे आमचे अभियान आहे हे आम्ही सातत्यानं चालू ठेवू, निरंतर ठेवू, म्हणजे त्याला आपण चळवळ म्हणू. म्हणून अभियानाचं रूपांतर ज्या दिवशी आपण खऱ्या अर्थानं लोकांच्या चळवळीमध्ये नेऊ, कारण चळवळ ही निरंतर असते, कायमस्वरूपी असते, ती चळवळ आपण सुरू ठेवावी. या सर्व भगिनी आपल्याला सहकार्य देतीलच. आणि मगाशी आमच्या दारूबंदीच्या ताईने म्हटलं की तुम्ही बंद करताय ना, आता दारू गावातली कोणी पिण्याला दिसतंय का? तेवढे आता कसं काय पिणार, कोणाला पिऊ देणार, आता तुम्ही अध्यक्ष झाले. हा जो विश्वास आहे हा विश्वास फार महत्वाचा आहे. हा विश्वास ज्यावेळी आमच्या भगिनीमध्ये आला त्यावेळी मला वाटते की आपल्या पंचायत कमिटीने अजिबात काळजी करायचं कारण नाही, ह्या भगिनींना सक्षम बनवा, ते बरोबर तुम्हाला रस्ता दाखवतील. अजिबात घरात घेऊ नका, बरोबर रस्त्यावर येतील आणि रस्त्यावर बाकीचे मंडळी असतात. तर मी आपल्या कामकाजाची पाहणी केली आहे. परीक्षा समितीमध्ये असल्यामुळे आज मत देणं संकेतावर धरून होणार नाही, पण आपलं काम निश्चित अभिनंदनीय आहे. बारामती तालुका सगळ्यांचं नेतृत्व करते आणि बारामती तालुक्याचं नेतृत्व ह्या ग्रामसभेच्या माध्यमातून आपण करावं, तेवढं सामर्थ्य मी केवळीच्या निमित्तानं ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि जे मला सर्वात आधी सांगायला पाहिजे होतं ते जरा शेवटी सांगतो की आपल्याला आम्ही आधी वेळ दिलेली होती 5-4ची आणि तेव्हापासून आपण सगळ्यांना आमची वाट बघत थांबावं लागलं. अन्य ठिकाणी देखील असाच आग्रह होतो. त्यामुळे मी माझ्या सर्व सहकारी मित्रांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या छोट्या मित्रांना तर जेवणाची वेळ झाली असं ते म्हणत होते, हे साहेब काय संपवत नाही. आपण तर सगळे इथं आमची वाट बघत थांबलात आणि आपली गैरसोय झाली त्याबद्दल पुनश्च मी दिलगिरी व्यक्त करतो. माझा, माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आपण ज्या प्रेमानं सत्कार केला, ज्याप्रमाणे स्वागत केलं, ते लगेच एकदम लग्नाचे दिवस आठवायला लागले. तिथे असंच प्रेम असतं, ते टिकायचं असते. जीवनामध्ये मला व्यक्तिशः बारामती तालुक्याने खूप प्रेम दिलंय. त्यामुळे मी आपल्या त्या प्रेमाचा उतरही होण्याचा कधीच प्रयत्न करणार नाही. आपल्यासाठी जे काय करता येईल, जे करणं शक्य असेल, ज्यावेळी संधी मिळेल त्याच्यावेळी मी जरूर करेन. एवढंच अभिवाचन या निमित्तानं देतो. परत आपली व्यक्त करून आपली सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभियानाच्या निमित्तानं आलेल्या कमिटीमधील श्रीयुत वानखेडे साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद, हे या कमिटीच्या निमित्तानं आपल्या गावात आले. त्यांनी सर्व आपलं गाव पाहिलं आणि आपल्या याच्याबद्दल प्रशंसोद्गार काढले. त्यांनी दिलेल्या ह्या भेटीबद्दल मी आपल्या गावातर्फे, आमच्या तालुक्यातर्फे साहेब आपलं आभार मानतो. मातवंडे साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, हेही त्यांच्याबरोबर आले कमिटीमध्ये, त्यांचाही मी आभार मानतो. श्री वटकर साहेब जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक, हेही त्यांच्याबरोबर इथं आले, त्याचाही मी आभार मानतो. श्री बनकर साहेब कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा, हे त्यांच्याबरोबर इथं आले. त्यांनी शोषखड्डे आणि पाणी पुरवठ्याची इथली काय सोय आहे त्याच्याबद्दल सर्व माहिती घेऊन
यांना काही मार्गदर्शन केलं, काही सूचना केल्या आणि सर्व गावाला व्हिजिट देऊन दिल्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. श्री NM निलाटे साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण हे या ठिकाणी आले. त्यांच्या संबंधातल्या सर्व गोष्टीचा त्यांनी आढावा घेऊन या गावाला भेट दिली, याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. माननीय श्री भन्साळे साहेब जिल्हा पत्रकार संघाचे प्रतिनिधी हे या समिती बरोबर इथं आले आणि त्यांनी या गावाची पाहणी केली. तसंही त्यांच्याबद्दल त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. माननीय श्री VP कुंभार साहेब आपल्या जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे या कमिटी बरोबर इथं आले. त्यांनी या भेटीसाठी अत्यंत मोठं सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. माननीय श्री वार्ताहर सगळ्याचे आपले जयकुमार कुंभार या ठिकाणी आले आणि या भेटीच्या वेळी ते उपस्थित झाले, याबद्दल त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. यानंतर माननीय श्री चव्हाण साहेब गटविकास अधिकारी, त्यांचा आभार मानणं खरं थोडंसं हे होईल, पण म्हणजे आता ही संधी मला घेतलीच पाहिजे. मी त्यांच्याबद्दल फार ऐकलं की ते अगदी रात्रंदिवस कष्ट करून ते या ठिकाणी हे करतायत, राबतायत. त्यांचं या निमित्ताने मी विशेषतः आभार मानतो. त्यांच्याबरोबर या पीठावरील इतर पंचायत समितीचे जे असतील सर्व अधिकारी की जे त्यांनी विशेष कष्ट घेऊन या ठिकाणी सर्व कार्यक्रम पार पाडायला आणि ग्राम स्वच्छता अभियानाचं सगळं काम आमच्याकडनं घडवून आणलं, सर्व व्यवस्था सर्व बघायला फार सहकार्य केले, या सर्वांचं मी आभार मानतो. आता या सर्वांच्या शेवटी सगळ्यांच्या जीवावर जे जसे जे शक्य झालं ते आपला